यवतमाल में भाजपा के विधायक बबनराव लोनीकर ने फिर एक बार विवादित बयान देकर राजनीतिक हलचल मचा दी है। हाल ही में विधायक लोनीकर ने सरकार की आलोचना करने वाले युवकों को निशाना बनाते हुए एक ऐसा बयान दिया जिसने सोशल मीडिया और राजनीतिक दलों में तहलका मचा दिया है। इस बयान को लेकर विरोधी दल और सामाजिक संगठनों ने कड़ी निंदा की है। स्वाभिमानी किसान संघ के राज्य प्रवक्ता मनीष जाधव ने इस बयान की कड़ी आलोचना करते हुए कहा कि यह एक गंभीर अपमानजनक टिप्पणी है जो किसानों और युवाओं की भावना को ठेस पहुंचाती है। नेहमी आपल्या आविर्भावामध्ये व मस्तावल प्रवृत्तीत वावरणाऱ्या माथेफिरू भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमामध्ये युवक शेतकऱ्याला बोलत असताना तुझ्या पायातली चप्पल व अंगावरचे कपडे ही सरकाराची देण आहे, तुझ्या बापाला जे 6,000 रुपये मिळतात ते मोदी सरकारकडून पेरणीसाठी ते आमची देण आहे, अशा पद्धतीचं उपरोधिक बोलणं या शेतकऱ्याला सुनावलं। मी आपल्या माध्यमातून बबनराव लोणीकर या माथेफिरू आमदाराला सांगू इच्छितो की या देशाची अर्थव्यवस्था हे शेतकऱ्याच्या भरोशावर आहे। तुम्ही आम्हाला काय चप्पल देणार? आमच्यामुळे तुम्ही सत्तेत जाऊन बसलेले आहात, खोटे आश्वासन देऊन मताचा झोगवा घेऊन तुम्ही सत्तेत बसलेले आहे। या विधानाचा मी एक शेतकरी म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की तात्काळ त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून माफीनामा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सादर करावा व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची माफी मागावी। अन्यथा बबनराव लोणीकर जिथं कुठं भेटेल त्याला चोप देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता प्रतीक्षा करणार नाही। त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो।